ओके. नमस्कार. मी सौ नीलम निलेश व्यवहारे, आम आदमी पार्टी संलग्न श्रमिक विकास संघटन याच्यातर्फे आप रिक्षा टॅक्सी वाहतूक संघटनेचे संस्थापक. आज आम्ही RTO कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन महामंडळामध्ये आलेलो आहोत. आज आम्ही आशुतोष बारकल सरांना भेटलो. आता जे CNG बाटलाचे जे 600 रुपयावरनं 2800 रुपये आलेले आहे, त्या संदर्भात आम्ही त्यांना एक लेटर दिलेलं आहे की बाबा त्यांनी जे परिवहन महामंडळातर्फे बाटला पासिंगसाठी रेड सर्टिफिकेट इश्यू केलं जातं, तर ते त्यांनी बंद करण्यात यावं की जेणेकरून त्या रेटवर आम्ही प्रतिबंध लागू काहीतरी करू शकतो. कारण की हे जे बाटला टेस्टिंग हे पेसोतर्फे त्यांना सगळं हे केलं जातं. तर आम्ही पेसोला पण लेटर दिलेलं आहे. तसेच आमचे माहितीचे अधिकार पण टाकलेले आहे पेसोसाठी. दुसरी गोष्ट, आमचा दुसरा मुद्दा असा होता की बाटला टेस्टिंगसाठी आज आमचे इतर मित्रपक्षाचे जे सर्व संघटना आहेत त्यासुद्धा इथे उपोषणासाठी बसलेल्या आहेत CNG बाटला टेस्टिंगचे दर कमी होण्यासंदर्भासाठी. तर त्यांनाही आमचा पाठिंबा आहे. तसेच आता सिक्युरिटी नंबर प्लेट चालू झालेले आहे. तर माझ्या सर्व रिक्षा मित्रांना मी आवाहन करते की लवकरात लवकर 4 महिन्याच्या आत परिवहन महामंडळाने नोटीस काढण्याच्या अगोदर आपण सिक्युरिटी नंबर प्लेट त्या साईटवर जाऊन ती आपण करून घेण्यात यावी की जेणेकरून रिक्षा चालकांना दुर्दंड पडणार नाही. साईट कुठली? ती साईट त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ती साईट आम्ही नंतर आमच्या माध्यमातून तुम्हाला सांगू. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज जे बाटला टेस्टिंगसाठी जे सगळं चाललेलं आहे त्याच्यासाठी सगळ्या रिक्षावाल्यांनी एकत्र येऊन या संदर्भात एकजूट करणं फार गरजेचं आहे की जेणेकरून आपण हे जे बाटला टेस्टिंगच्या सेंटर्स आहेत त्यांना आपण आळा घालू शकू, त्यांचं नाक बंद करू शकू. तो एक मुद्दा झाला. तिसरा मुद्दा असा झाला की मोबाईलवर जे फोटोशूट केलं जातं, म्हणून आम्ही परिवहन खात्याला म्हणजे जे वाहतूक विभाग आहे, वाहतूक पोलीस माध्यमातून त्यांनाही आम्ही एक नम्र विनंती करतो की त्यांनीसुद्धा मोबाईलद्वारे फोटोशूट करून जो दंड आकारला जातो किंवा पाठीमागून फोटो काढून 1500 पासून 5000पर्यंत तो दंड रिक्षा चालकांना आकारला जातो, तो त्यांनी बंद करण्यात यावा. याच्यासाठी पण आम्ही परिवहन वाहतूक पोलीस खात्यामध्ये एक निवेदनपत्र दिलेलं आहे. तर या सगळ्या माध्यमातून आज आम्ही RTOला आमचे आम आदमी पार्टीचे सर्व सदस्य आलो होतो. तर प्रत्येकाला सांगू इच्छितो की ज्या ज्या मुद्द्यांवर आम्ही लढतो त्या मुद्द्यांवर प्रत्येकाने एक सखोल चिंतन करावं आणि प्रत्येकाने आवाज उठवावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.